राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्री फडणवीसांकडून आढावा। राज्यातील प्रकल्पांचं भूसंपादन वेळेत करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। आज वरळीच्या NSCI डोममध्ये शिवसेनेची महत्त्वाची बैठक। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर बैठकीचं आयोजन। आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं बैठकीला महत्त्व। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं बीड जिल्ह्यामध्ये आगमन। पुढचे 4 दिवस जिल्ह्यामध्ये पालखीचा मुक्काम असणार। खेडमधल्या जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। बाजारपेठेत नदीचं पाणी शिरलं। नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या सूचना। सोनिया गांधींना रुग्णालयातनं डिस्चार्ज। पोटाच्या आजारामुळे रुग्णालयात सुरू होते उपचार। नांदेडमधल्या भाविकाकडून माऊलींना सोन्याचा मुकुट अर्पण। 1 कोटी रुपये किमतीचा सोन्याचा मुकुट अर्पण। रामीनवार दाम्पत्यानं आळंदीत केला मुकुट अर्पण। महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाचा जोर वाढला। पावसामुळे कोयना धरणामध्ये 45,121 क्युसेक्सनं पाण्याची आवक। कोयना धरणात 30 TMC पाणी साठा। कल्याणमध्ये पावसाची संततधार। पावसामुळे काळू नदीची पाणी पातळी वाढली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। तापोळा कोयना परिसरामध्ये मुसळधार पावसाचा कहर। पावसामुळे सौंदर्य खरोशी रस्ता पाण्याखाली। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। 7 ते 8 गावांचा संपर्कही तुटला। मुसळधार पावसामुळे रायगडच्या पाताळगंगा नदीला पूर। पुराच्या पाण्यातनं 3 जणांना बाहेर काढण्यात यश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।